तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। पटेल हे आधीच राज्यसभेचे खासदार आहेत। ते आधी राजीनामा देतील आणि मग आज पुन्हा एकदा अर्ज भरतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। काही तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेतलेला आहे, याहून अधिक आता सांगणार नाही, असंही तटकरेंनी सांगितलंय। पटेल यांच्या राजीनाम्यानं जी जागा रिक्त होईल तिथे राष्ट्रवादीचाच उमेदवार येईल, असंही पक्षाकडून जाहीर करण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उद्या राज्यसभेच्यासाठी आम्ही प्रफुल्ल पटेल यांची निवड केलेली आहे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्या अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी असतील। काही तांत्रिक बाबीचा विचार करत पक्षाच्या कोर ग्रुपने तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। ते निर्वाचित झाल्याच्या नंतर त्यांची जागा ताबडतोब रिक्त होईल आणि ती जागा रिक्त झाल्याच्या नंतर मे महिन्यामध्ये आसपास निवडणूक लागेल, त्यावेळेला इतर नामांचा विचार त्यावेळेला आम्ही करणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।